Adjustment number first, stock of medicine on 31st March 2013 was rupees 3000. त्याचा इफेक्ट आपण काय करणार तर ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन त्याच्यामध्ये ऍड टोटल परचेसेस ऑफ मेडिसिन मग कॅश परचेसेस 35000 घेतलेले आहेत एक व जागा सोडून त्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन अमाउंट आहे 3000. हा झाला फर्स्ट इफेक्ट. सेकंड इफेक्ट स्टॉक ऑफ मेडिसिन म्हणजे हे काय झाले असेट झाली. असेट कसे होईल बघा. स्टॉक ऑफ मेडिसिन म्हणजे अनसोल्ड स्टॉक न विकलेला माल. मग जर न विकलेला माल असेल तर तो काय होणार दुसऱ्या दिवशी विकला जाईल त्याचं कॅश मध्ये कन्वर्जन होईल. म्हणजे कॅश मध्ये कन्वर्जन झालं म्हणजे कॅश ही काय असेट आहे म्हणजे क्लोजिंग स्टॉक सुद्धा ही काय झाली असेट झाली. येताना कुठे घेणार सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्टॉक ऑफ मेडिसिन किंवा स्टॉक अमाउंट आहे 3000. याचे दोन इफेक्ट झाले. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट डेप्रिसिएट इक्विपमेंट अँड फर्निचर बाय 5%. तर वर्किंग मध्ये आपण पाहूयात कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. तर त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन करत असताना पहिलं 1/4/2012 ची व्हॅल्यू किती होती 40000. या 40000 वर काही फुल इयरचं डेप्रिसिएशन येईल 5% प्रमाण म्हणजे इनटू 5%. 40000 वर 5% ने काढलं तर आपण ती अमाउंट येते 2000. त्यानंतर परचेस ऑफ मेडिसिन नॉट ए मेडिसिन परचेस ऑफ इक्विपमेंट अमाउंट है 10,000. Specific date is not given into the particular problem. म्हणजे हे परचेस ऑफ इक्विपमेंट आहे ते कोणत्या तारखेला खरेदी केलं त्याची आपल्याला डेट दिलेली नाही. डेट दिली नसेल तर आपण 6 मंथचं डेप्रिसिएशन आपण कॅल्क्युलेट करूया. म्हणजे इट इज अज्युम्ड दॅट. तर आपण अजम्पशन काय केलं तर 6 महिने उदाहरणार्थ मग मार्च असेल मार्च पासून 6 महिन्याने ते इक्विपमेंट खरेदी केलं असेल मग 6 महिन्याचं आपण डेप्रिसिएशन चार्ज करणार म्हणजे 10,000 इनटू 5% केल्यानंतर अमाउंट येते इथं 500 म्हणजे 10,000 वर 5% प्रमाण 500 रुपये येतात फुल इयरचे. आपण 6 मंथचे कॅल्क्युलेशन करणार म्हणजे 500 डिवाइडेड बाय 12 into 6 is equal to 250. म्हणजे टोटल ऑफ डेप्रिसिएशन किती येणार 2000 प्लस 250. डेप्रिसिएशन ची अमाउंट आली 2250. मग त्याचे दोन इफेक्ट 50,000 मधून लेस डेप्रिसिएशन 2250 म्हणजे अमाउंट येईल ते लेस करून 47,200 अमाउंट लेस करून किती बघा 47,750. 47,750. डेप्रिसिएशनचं सेकंड इफेक्ट रेकॉर्डिंग करणार आपण रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू depreciation on equipment 2000 outer column ला आपण घ्या 2250 2250. Next adjustment number 3 consultation fees accrued. The consultation fees accrued that means outstanding fees. Outstanding fees चे 4 इफेक्ट होती. पहिला इफेक्ट आपण जनरली तुम्हाला जो माहित आहे त्यानुसार घेऊया. आउटस्टँडिंग फीज ते त्या अकाउंटिंग इयरच्या फीज आहेत पण त्या अजूनपर्यंत मिळालेली नाही. ते कन्सल्टेशन फीज accrued 6000. पहिला इफेक्ट कन्सल्टेशन फीज मध्ये ऍड आउटस्टँडिंग consultation fees 6,000
टोटल येणार आउटरला 47,000. सेकंड इफेक्ट, आता फीज आहे म्हटल्यानंतर काय होणार, त्या फीज मिळणार आहेत, ते मिळणार म्हटल्यानंतर कशामध्ये मिळणार, कॅश मध्ये. मग कॅश जर मिळणार असेल तर कॅश हे काय असेट आहे, म्हणजे आउटस्टँडिंग फीज ही सुद्धा काय होणार असेट. म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे घेणार आपण, बॅलन्स शीटच्या असेट साइडला आउटस्टँडिंग फीज 6,000. तिसरा इफेक्ट, हा इफेक्ट आपण नलिफाय करायचा आहे. तिसरा इफेक्ट, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 6,000. आणि चौथा इफेक्ट, रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 6,000. आउटस्टँडिंग फी चे चार इफेक्ट, रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड बाय कन्सल्टेशन फीज, त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग कन्सल्टेशन फीज 6,000. आउटरला टोटल आली 47,000. सेकंड इफेक्ट, बॅलन्स शीट असेट साइड आउटस्टँडिंग फीज 6,000. थर्ड इफेक्ट, आपण त्या आउटस्टँडिंग फीचा इफेक्ट नलिफाय करायचा आहे. तिसरा इफेक्ट, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 6,000. आणि फोर्थ इफेक्ट, रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 6,000. त्यानंतर नेक्स्ट वन इज फोर्थ ऍडजस्टमेंट, सॅलरी ऑफ असिस्टंट ड्यू ₹2,000. जो असिस्टंट असेल त्या असिस्टंटला सॅलरी देणं बाकी आहे, म्हणजे तो त्या अकाउंटिंग इयरचा खर्च झाला, त्यालाच काय म्हणतो आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. कुठे आहे ना, रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड ऍट आउटस्टँडिंग सॅलरी अमाउंट आहे 2,000. 2,010 आणि 2 आउटरला आले 12,000 ते देणं आहे. सेकंड इफेक्ट कुठे येणार, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी 2,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, 50% of services of motor car enjoyed by the family of Dr. Ganesh. जर पर्सनल पर्पज साठी किंवा डॉक्टरांच्या फॅमिलीनं मोटर कारची सर्व्हिस वापरलेली आहे, पण प्रोफेशन इज डिफरंट अँड पर्सनल एक्सपेन्सेस इज डिफरंट. पण इथं आपण कोणती कन्सेप्ट यूज करणार, तर बिझनेस एंटायटी कन्सेप्ट. बिझनेस म्हणण्यापेक्षा इथं प्रोफेशन असेल तिथं सुद्धा आपल्याला ती कन्सेप्ट वापरावी लागेल. म्हणजे इथं आपण काय करावं लागेल, तर जो प्रोफेशनशी रिलेटेड खर्च असेल तोच आपल्याला त्या अकाउंटिंग मध्ये घ्यावा लागेल. आता जे मोटर कार एक्सपेन्सेस असतील त्या एक्सपेन्सेस पैकी 50% हा कशाचे रिलेटिंग टू द पर्सनल, हा पर्सनल एक्सपेन्सेस झाला. म्हणजे ते काय झालं, ड्रॉइंग झालं. मग आपल्याला पर्सनल एक्सपेन्सेस इथं आपल्याला 1,500 रुपये मध्ये दिलेला आहे. मग तो काय करावा लागेल, मायनस करावा लागेल. मग आपण काय करणार, 1,500 रुपये पैकी किती टक्के पर्सनल आहे, 50%. म्हणजे लेस, आता पर्सनल एक्सपेन्सेस आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार, ड्रॉइंग लेस 50% ड्रॉइंग. 1,500च्या 50% म्हणजे 750, जे फक्त प्रोफेशनल से रिलेटेड असणारा एक्सपेंडिचर किती आहे, 750 रुपये. तो आपण इथे घेतलेला आहे. त्याचा सेकंड इफेक्ट, 12,000 मध्ये ड्रॉइंग मध्ये हे ऍड होतील 750 आणि टोटल आपण मायनस किती करणार, 12,750. ड्रॉइंग म्हणून 12,750 आपण मायनस करणार. सहावी ऍडजस्टमेंट, ₹2,000 was still payable to the suppliers of medicine. 2,000 रुपये जो सप्लायर्स ऑफ मेडिसिन असेल, मेडिसिन करणारा पर्सन असेल, सप्लायर असेल, त्याला देणं बाकी आहे. म्हणजे हे झालं क्रेडिट परचेसेस. पण क्रेडिट परचेसेस काय करणार, परचेसेस ऑफ मेडिसिन मध्ये ऍड क्रेडिट परचेसेस ऑफ मेडिसिन अमाउंट आहे 2,000. 2,000 म्हणजे 2,000 प्लस 35,000 प्लस 2,000 टोटल किती येत आहेत, 39,000. त्याच्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक 3,000. म्हणजे इथं आउटरला अमाउंट येईल 36,000. आता पैसे देणं बाकी आहे, म्हणजे उधारी देणं. म्हणजे हे काय झालं, लायबिलिटी झाली. म्हणजे परचेस ऑफ मेडिसिन ऑन क्रेडिट, म्हणजे इट इज ऑल्सो कॉल्ड एज द लायबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर डॉक्टर फॉर डॉक्टर गणेश. द बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिट
किंवा क्रेडिटर्स फॉर परचेसेस ऑफ मेडिसिन अमाउंट है 2000. And the next one is 7 adjustment, 7 number adjustment provide rupees 5000 for income tax of his profession. Don't effect receipts and expenditure account debit to provision for income tax 5000. Second effect, balance sheet liability side, provision for tax, income tax, provision for income tax 5000. आता परत एकदा आपण ऍडजस्टमेंटचे इफेक्ट बघूयात. पहिले ऍडजस्टमेंट आहे स्टॉकचे, त्याचे दोन इफेक्ट केले तर आपण केले. कसे केले तर ओपनिंग स्टॉक त्याचबरोबर कॅश परचेसेस, क्रेडिट परचेसेस त्याच्यामधून लेस केलं. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला स्टॉक 3000 घेतलेला आहे. दुसरा आहे डेप्रिसिएट इक्विपमेंट आणि फर्निचर. इक्विपमेंट वरच आपण डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं ते किती आलं 2250. एक इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला त्या पर्टिक्युलर असेट्स मधून लेस. आणि सेकंड इफेक्ट रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड घेतले. तिसरे ऍडजस्टमेंट कन्सल्टेशन फीज अक्रूड. चार इफेक्ट रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्रेडिट साइड कन्सल्टेशन फीज त्याच्यामध्ये ऍड. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साइडला कन्सल्ट आउटस्टँडिंग फीज म्हणून 6000 घेतलेला आहे. तिसरा इफेक्ट प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 6000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आणि चौथा इफेक्ट रिसीट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साइड टू प्रोव्हिजन फॉर आउटस्टँडिंग फीज 6000. त्यानंतर सॅलरी ऑफ असिस्टंट ड्यू ₹2000. दोन इफेक्ट सॅलरी टू असिस्टंट त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग सॅलरी 2000. आणि सेकंड इफेक्ट इज ऑल्सो द लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग सॅलरी 2000. Then 50% of services of motor car enjoyed by the family of Dr. Ganesh drawing. Motor car expenses मधून less 50% drawings. And second effect balance शीटच्या liability साइडला drawing मध्ये add 12000 plus 750. टोटल ड्रॉइंग ची अमाउंट आपण मायनस करणार 12750. त्यानंतर ₹2000 स्टील पेएबल टू द सप्लायर्स ऑफ मेडिसिन. मेडिसिनचा सप्लाय करणारा जो पर्सन असेल त्याला ₹2000 देणं बाकी आहे. म्हणजे हे झालं क्रेडिट परचेसेस. ते आपण काय केलं परचेसेस मध्ये ऍड केलेलं आहे. क्रेडिट परचेसेस हा एक इफेक्ट. आणि सेकंड इफेक्ट ते देणं आहे. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला क्रेडिटर्स फॉर परचेसेस ऑफ मेडिसिन 2000 and provide ₹5000 for income tax of his profession. पहिला इफेक्ट receipts and expenditure account च्या डेबिटला to provision for income tax 5000 बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला provision for income tax 5000. आता आपलं सर्व पोस्टिंग झालेलं आहे. आता पहिल्यांदा receipts and expenditure account क्लोज करा. receipts and expenditure account क्लोज केल्यानंतर आपल्याला असं दिसतंय की receipts and expenditure account चे क्रेडिट साइड जास्त आहे, रिसीप्ट साइड जास्त आहे. त्या रिसीप्ट साइडची टोटल येते 1,02,000 1,02,000. डेबिट साइडला घ्या 1,02,000. फरक येतोय 31,500 31,500. It is treated as to surplus in bracket transfer to balance sheet. 31,500 हे काय होणार बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल आपण काढलं होतं 52,000 रुपये. त्याच्यामध्ये ऍड सरप्लस 31,500. टोटल येते त्याचे 83,500 मधून 12,750 मायनस करा. अमाउंट येईल 70,750. बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीट टॅली होईल 85,750. बॅलन्स शीट आपली टॅली झाली 85,750. शेवटी एक नोट लिहून घ्या. नोट असेल in this problem the date of purchase of equipment is not given, therefore the depreciation charge on
परचेस ऑफ इक्विपमेंट फॉर ओनली 6 मंथ्स, म्हणजे इट इज टू बी अज्युम्ड अजम्पशन आपण केलेला आहे 6 मंथ्स आपण डेप्रिसिएशन इथं चार्ज केलेला आहे. त्याचं रिझन काय, तर डेट ऑफ परचेस ऑफ इक्विपमेंट इज नॉट गिवन, म्हणजे परचेस ऑफ इक्विपमेंटची डेट असेल ती डेट दिली नसल्यामुळं आपण इथं 6 महिन्याचंच डेप्रिसिएशन चार्ज केलं. अशा पद्धतीनं हा आपला जो प्रॉब्लेम असेल डॉक्टर गणेश, हा प्रॉब्लेम आपण इथं सोडवून आपला पूर्ण झालेला आहे. थँक्यू व्हेरी मच.